हनी ट्रॅपच्या प्रकरणामध्ये प्रफुल्ल लोढा याला साकीनाका पोलिसांनी अटक केलेली आहे। अनेक महिला आणि मुलींसोबत त्याचे लैंगिक संबंध असल्याचं सांगितलं जात आहे। त्याच्यावर आरोप सुद्धा झालेले आहेत आणि मुंबईतल्या 2 पोलीस स्टेशनमध्ये आणि पुण्यातल्या एका पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल झालाय, त्याला अटक सुद्धा करण्यात आली आहे। पण आता प्रफुल्ल लोढाने त्याच्या अटकेपूर्वीचा एक व्हिडिओ त्याचा समोर आलेला आहे, जो व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांनी सुद्धा पोस्ट केलेला आहे, ज्यामध्ये तो गिरीश महाजन यांचं नाव घेऊन त्यांचे काही व्हिडिओ आहे हे त्याच्याकडे आहेत आणि वेळ पडली तर मी ते बटन दाबलं तर महाराष्ट्रामध्ये राजकीय हाहाकार उडेल अशा प्रकारचा तो आरोप करतोय। आणि या प्रकरणामुळे आता मंत्री गिरीश महाजन यांच्यावरती आरोप करण्यात येत आहेत। एकनाथ खडसे सातत्याने त्यांच्या विरोधात वेगवेगळे आरोप करतात। जे हनी ट्रॅपचं प्रकरण आहे महाराष्ट्रामध्ये अनेक अधिकारी राजकीय नेते त्यामध्ये सामील असल्याचं सांगितलं जात आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये गिरीश महाजन यांचाच हात असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केलाय। पण या निमित्ताने अजून एक मंत्री सरकारमधले अडचणीत आलेले आहे। परिणामी गिरीश महाजन यांच्याशी संबंधित अनेक प्रकरणांवरती आता राजकीय नेते बोलायला लागतात। पण गिरीश महाजन यांच्या संपत्तीवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीने गिरीश महाजन 2014 मध्ये पहिल्यांदा राज्याचे मंत्री झालेले होते, त्यानंतर 2022 मध्ये जे महाराष्ट्राचं सत्तांतर झालं तिथेही त्या मंत्रिमंडळात गिरीश महाजन होते। आता ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस हे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले तिथे सुद्धा गिरीश महाजन हे मंत्री आहेत। तर आपण निवडणूक आयोगाला गिरीश महाजन यांनी जी शपथपत्र दिलेली होती त्याचा आधार घेऊयात। 2014चा एक आणि 2024चा एक 10 वर्षांचं याच्यामध्ये अंतर आहे। आपण सुरुवातीला 2024चा पाहूयात, त्यानंतर 2014 आणि दोन्ही निवडणूक शपथपत्रांचा आपण एक प्रकारे त्याचं कंपॅरिझन करूयात आणि संपत्ती कशी वाढली हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे। तर 2024 मध्ये गिरीश महाजन यांनी निवडणूक आयोगाला जे शपथपत्र दिलेलं होतं त्यामध्ये त्यांच्याकडे 11,30,000 रुपयांची रोकड होती, म्हणजे कॅश होती। मग ती ही कॅश वेगवेगळ्या बँकांमध्ये असेल, वित्तीय संस्थांमध्ये असेल किंवा त्यांच्याकडे असलेली कॅश असेल। ठेवी ज्या होत्या ते तब्बल 47 कोटी 32 लाख रुपयांच्या होत्या, म्हणजे याच्यामध्ये मग शेअर्स आले, रोखे आले किंवा वेगवेगळ्या प्रकारात त्यांनी केलेली गुंतवणूक आली। 47 कोटींची ठेव त्यांच्याकडे होती। 2 कोटी 12 लाख रुपयांचं सोनं होतं, म्हणजे मग सोनं अनेक नेत्यांकडे दागिने असतात, पण 2024 मध्ये पत्नीकडे सुद्धा त्यांच्याकडे काही सोनं होतं आणि त्यांच्याकडे वैयक्तिकरित्या 2 कोटी 12 लाख रुपयांचं सोनं होतं। जंगम मालमत्तेचा जर आपण विचार केला तर गिरीश महाजन यांच्याकडे 5 कोटी 68 लाख रुपयांची जंगम मालमत्ता होती, जी वेगवेगळ्या स्वरूपात त्यांनी त्याची नोंद केलेली आहे। स्थावर मालमत्तेचा जर उल्लेख केला तर 45 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता ही 2024 मध्ये म्हणजे लेटेस्ट जी त्यांनी संपत्तीचं विवरण निवडणूक आयोगाला दिलंय त्यामध्ये आहे आणि 1 कोटी 50 लाख रुपयांचं कर्ज असल्याचं गिरीश महाजन यांनी निवडणूक आयोगाला सांगितलेलं आहे। आता गिरीश महाजन यांचं जे निवासस्थान आहे, म्हणजे त्यांचं घर आहे, जे बंगला आहे, जिथे ते जामनेरमध्ये किंवा त्यांच्या गावामध्ये राहतात, त्यांचं म्हणणं असं आहे की हे मला माझ्या मामाने गिफ्ट दिलेलं आहे। आता त्याची किती किंमत आहे, त्याची किती प्राइस आहे हे अजून जरी समोर आलेलं नसलं तरी सुद्धा त्यांचा असा दावा आहे की हे मला माझ्या मामाकडून बक्षीस किंवा गिफ्ट स्वरूपात मिळालेलं आहे। त्यांच्या नोंदीनुसार मुंबईतल्या अंधेरी भागामध्ये गिरीश महाजन यांच्यावरती एक फ्लॅट आहे त्यांच्या नावावरती। त्या फ्लॅटची किंमत सुद्धा कोट्यावधीच्या घरामध्ये असल्याचं सांगितलं जातं। आणि ज्या सगळ्या प्रकरणावरून गिरीश महाजन हे सगळ्यात पहिल्यांदा अडचणीत आले होते ते म्हणजे पिस्तूलचा परवाना, म्हणजे बंदुकीचा परवाना। कमरेला पिस्तूल लावून त्यांनी काही ठिकाणी भाषणं केलेली होती, त्यामुळे त्यांच्यावरती राजकीय आरोप झाले। पण त्यांनी त्यांच्या निवडणूक शपथपत्रामध्ये याचा उल्लेख केलेला आहे की माझ्याकडे एक बंदूक आहे, म्हणजे बंदुकीचा परवाना आहे। त्यामुळं हा सुद्धा मुद्दा त्यांचा क्लिअर होतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की त्यांच्याकडे वडिलोपार्जित जमीन सुद्धा आहे। मग त्या कुठे आहेत? देवपिंपरी नावाचं एक गाव आहे, एक पळसखेड आहे, एक मेहरून नावाचं गाव आहे। या 3 गावांमध्ये किंवा त्या गावांच्या शिवारामध्ये लाखो किंवा कोटी रुपयांच्या जमिनी असू शकतात। अर्थात त्यांनी याचा आकडा दिलेला नसला तरी सुद्धा या जमिनी मोठ्या एकरमध्ये किंवा मोठ्या एक प्रकारे आपण हेक्टरमध्ये म्हणूयात असू शकतात। आता 2024 मध्ये गिरीश महाजन यांचं वार्षिक उत्पन्न किती आहे? आता मी सगळी प्रॉपर्टीची डिटेल्स तुम्हाला सांगतोय। 2 कोटी 19 लाख रुपयांचं वार्षिक उत्पन्न असल्याचं गिरीश महाजन यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद केलेलं आहे। त्यांचं शिक्षण किती झालंय तर ते 12वी पास झालेले आहेत। त्यांनी बीएससी ला प्रवेश घेतलेला होता, परंतु त्यांनी बीएससीचं शिक्षण म्हणजे पदवीचं शिक्षण ते कंप्लीट करू शकलेले नाहीत। आता मी बोलत होतो 2024च्या त्यांच्या शपथपत्राबद्दल। आता आपण 2014 मध्ये बघूयात, ज्या वेळेला ते मंत्री झालेले होते। 2014 मध्ये त्यांच्याकडे 4 लाख रुपयांची रोकड होती, ती 24 मध्ये झाली आहे 11,30,000। इनोवा गाडी होती त्यांच्याकडे 10 लाख रुपयांची। सुझुकी ऍसेस नावाची गाडी ज्याचा त्यांनी उल्लेख केलाय 30,000ची ती गाडी होती। ठेवी, रोखे प्लस शेअर हे जवळपास 23,46,000 रुपयांचे गिरीश महाजन यांच्याकडे 2014ला होतं, ज्यावेळेला ते पहिल्यांदा मंत्री झाले होते। आणि ज्या पद्धतीने 2024 मध्ये त्यांच्याकडे एक बंदूक असल्याचा, रिव्हॉल्वर असल्याचा उल्लेख केला, हाच परवाना 2014 मध्ये त्यांच्याकडे होता आणि त्यांनी 65,000 रुपयांची रिव्हॉल्वर माझ्याकडे आहे असं सुद्धा त्या 14च्या निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात
नमूद केलेलं होतं. 2014 मध्ये मात्र गिरीश महाजन यांची पत्नी, ते स्वतः आणि त्यांची मुलगी यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सोनं होतं. त्याचा उल्लेख मी पुढे करतो. 1 किलो 750 ग्रॅम सोनं हे गिरीश महाजन यांच्याकडे 2014 साली होतं आणि त्याची किंमत होती 50,75,000 रुपये. 2 किलो चांदी होती ज्याची किंमत 1 लाख रुपये होती. म्हणजे जवळपास 51 लाख रुपयांचं सोनं आणि चांदी हे स्वतः गिरीश महाजन यांच्याकडे होतं. आता त्यांच्या पत्नीकडे 2014 मध्ये काय होतं तर 800 ग्रॅम सोनं होतं ज्याची किंमत होती 2014 ला 24,65,000 रुपये आणि 2 किलो चांदी होती 1 लाख रुपये. म्हणजे गिरीश महाजन आणि त्यांची पत्नी दोघांकडेही 2-2 किलो चांदी होती. आता त्यांची मुलगी जी आहे त्यांच्या मुलीकडे 35 ग्रॅम सोनं होतं ज्याची किंमत होती त्यावेळेला 1,02,000 रुपये. तर आपण त्यांची स्वतःकडे असलेले दागिने, त्यांच्या पत्नीकडे असलेले दागिने आणि त्यांच्या मुलीकडे असलेले दागिने पाहिले तर या सगळ्यांची एकूण बेरीज जर केली तर त्याची किंमत होते 1,28,87,671 रुपये. म्हणजे 1.25 कोटीपेक्षा जास्त सोनं किंवा चांदी ही गिरीश महाजन यांच्याकडे 2014 मध्ये होती. आता जंगम मालमत्तेचा जर विचार केला 2014 मध्ये तर जंगम मालमत्ता 19,06,31,000 रुपयांची जंगम मालमत्ता गिरीश महाजनांकडे 2014 ला होती, ज्यावेळेला ते पहिल्यांदा मंत्री झालेले होते. आता कर्जाचा जर विचार केला तर 2014 मध्ये महाजन कुटुंबियांवरचं कर्ज त्यांनी नमूद केलेलं आहे. म्हणजे ते त्यांची मुलगी असेल, त्यांची पत्नी असेल किंवा त्यांचे कुटुंबातले अन्य सदस्य असतील, महाजन कुटुंबियांवरती वेगवेगळ्या बँका आणि वित्तीय संस्थांचं मिळून 35,82,000 रुपयांचं कर्ज होतं. जे कर्ज 2014 मध्ये 1.5 कोटींच्या आसपास झालं. म्हणजे त्यांचं कर्ज जरी वाढलेलं आहे तरी सुद्धा त्यांची स्थावर मालमत्तेची रक्कम सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे, जी 45 कोटींच्या आसपास पोहोचलेली आहे. त्यांनी 2024 मध्ये 2,12,00,000 सोनं असल्याचं सांगितलंय. तर त्यांच्याकडे 2014 मध्ये 1.25 कोटीच्या आसपास सोनं होतं. म्हणजे एकूण आपण संपत्तीचा जर विचार केला तर काही भागांमध्ये किंवा काही साहित्यामध्ये गिरीश महाजन हे 2014च्या तुलनेत 24 ला कमी संपत्ती असल्याचं सांगतात त्यांच्या माहितीनुसार. पण काही डिपार्टमेंट्समध्ये किंवा काही त्यांच्या संपत्तीच्या विवरणामध्ये काही याच्यामध्ये त्यांची संपत्ती वाढलेली दिसते, जसं की स्थावर आणि जंगम मालमत्ता. पण एकूणच आता हे गिरीश महाजन यांचंच प्रकरण महाराष्ट्रामध्ये गाजत नाही. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की संजय शिरसाट हे सामाजिक आणि न्याय विभागाचे मंत्री आहेत. माणिकराव कोकाटे आहेत, त्यांचं जरी प्रकरण वेगळं असलं तरी सुद्धा सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधले अनेक मंत्री हे वादाच्या भोवऱ्यात आहेत. मग कुणी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप त्याच्यावरही आहे, कुणी बेकायदा संपत्ती जमवल्याचा आरोप आहे, कुणावरती गैरव्यवहाराच्या प्रकरणाचा आरोप आहे, कुणीतरी विधान भवनामध्ये बॉक्सिंग केल्याचा आरोप आहे, कुणाला धमकी दिल्याचा आरोप आहे. आता गिरीश महाजन यांच्यावरती हनी ट्रॅपचे आरोप झालेले आहेत. पण या सगळ्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस आता या सगळ्या मंत्र्यांच्या वादातीत प्रकरणांवरती काय भूमिका घेणार हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. पण आपण ज्या पद्धतीने गिरीश महाजन यांच्या संपत्तीचे विवरण बघितले 2014 आणि 24च्या कालावधीमध्ये, ज्यावेळेस ते पहिल्यांदा मंत्री झाले आणि आता सरकारचे संकटमोचक म्हणून मानले जातात, तर त्यांची संपत्ती काही अंशी प्रमाणात वाढताना दिसते. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं, तुमची काय मत आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.